मंदिर महासंघाच्या वतीने तुम्ही पत्रकार परिषद घेतली आहे। तुळजाभवानी मंदिरामध्ये जी उपदेवता आहेत त्यांना हलवताना कुठले नियम पाळलेले नाहीत असा तुमचा आरोप आहे, काय सांगा? नमस्कार, मी सुनील घनवट, महाराष्ट्र मंदिर महासंघाचा राष्ट्रीय संघटक। आज धाराशिव या ठिकाणी आपण कोल्हापूर जिल्ह्यातल्या आपल्या धाराशिव आणि तुळजापूर सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व हिंदुत्ववादी संघटना, आध्यात्मिक संस्था, संत महंत यांच्या उपस्थितीमध्ये जी आपली तुळजापूर देवस्थान संरक्षक कृती समिती स्थापन झाली ती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने एक पत्रकार परिषद घेतली। विषय हा आहे की या मंदिरामध्ये कुलधर्म कुलाचारांचं पालन करण्यासाठी जसं भवानी मातेची मूर्ती आहे तशा 13 उपदेवता आहेत आणि ह्या उपदेवतांची मूर्ती या ठिकाणी आता 1-1.5 महिन्यापूर्वी त्या ठिकाणावरून हलवत असताना त्याच्यामध्ये असलेल्या ब्रह्मदेवाच्या मूर्तीला तडा गेलेला आहे, ती दुभांगलेली त्या ठिकाणी असं। आणि 2.5 महिन्यामध्ये विविध संघटनांनी वारंवार वेगळ्या प्रकारच्या तक्रारी पोलिसांकडे केलेल्या आहेत, तहसीलदारांकडे केलेल्या आहेत, व्यवस्थापकांकडे केलेल्या आहेत, जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या आहेत। 2.5 महिना उलटल्यानंतर सुद्धा या गोष्टीला जबाबदार नेमकं कोण आहे? पुरातत्व विभागाचे अधिकारी ज्यांनी ती मूर्ती काढली ते आहेत दुभांगलेल्या जबाबदार, का मंदिराचे व्यवस्थापक तहसीलदार आहेत, का जिल्हाधिकारी आहेत? आणि जे कोणी जबाबदार असेल, मूर्ती दुभांगलेली आहे, पूर्वी अशी मूर्ती नव्हती, याचे व्हिडिओज आमच्याकडे आहेत। अगदी 1 महिनाभरापूर्वी विधी करत असताना मंदिर समितीने तयार केलेला व्हिडिओ सगळीकडे आहे। याच्यामध्ये सुद्धा मूर्ती जी आहे ती अखंडित आहे। त्यामुळे अहवाल देऊन हे प्रकरण झाकण्याचा प्रयत्न करू नये, अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करू नये, या ठिकाणी आमची मागणी ही आहे। त्याचबरोबर मंदिर विकास आराखडा करत असताना यामध्ये प्रामुख्याने त्या आराखड्यामध्ये कुलधर्म कुलाचारांसाठी पालन नेमकं कुठं करण्याचं, विधी कुठं करण्याचं ठिकाण आहे ते त्याच्यात मेन्शन करण्यात आलेलं नाहीये। पुरातन ऐतिहासिक धार्मिक पण जपून हे कसं केलं जाणार आहे याच्याविषयी सुस्पष्टता नाहीये। त्याचबरोबर काही गोष्टी धर्मशास्त्राशी संबंधित असतात, शंकराचार्य असतील, धर्मातले अधिकारी असतील, यांच्याशी सल्ला मसलत करून हे सगळं करतायत का, हाही भाग स्पष्ट या ठिकाणी नाहीये। त्यामुळं महाराष्ट्र मंदिर महासंघाने श्री तुळजाभवानी देवस्थान संरक्षक कृती समितीच्या वतीने आज आम्ही 2 प्रमुख मागण्या केल्या की या संदर्भात तत्काळ एक बैठक बोलवून सर्वांच्या मनातल्या शंका स्पष्ट कराव्यात। आणि दुसरा मुद्दा, ब्रह्मदेवाची मूर्ती हलवताना दुभांगलेली आहे, याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवरती तत्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत, कारवाई करण्यात यावी, ही मागणी सर्वांच्या वतीने आज महंत मावजीनाथजी आहेत, महंत इच्छागिरी महाराज आहेत, पाळीकरी पुजारी मंडळाचे सगळे मंडळी आहेत, या ठिकाणी हिंदू राष्ट्र सेना आहे, हिंदू जनजागृती समिती, सर्व संघटना उपस्थित होत्या। यांच्या उपस्थितीत मागणी करण्यात आलेली आहे आणि ही मागणी जर लवकर पूर्ण झाली नाही, हे मनातल्या शंका दूर करण्यासाठी बैठक लवकर व्हावी अशी आमची मागणी या ठिकाणी आहे। अन्यथा रस्त्यावरती उतरून आंदोलन करावं लागेल असा पवित्रा समस्त तुळजापूरकर वासियांनी संघटनांनी घेतलेला आहे। परंतु प्रशासन काहीच कारवाई करत नाही, काय सांगा? या संदर्भात आमचं म्हणणं असं आहे की या मंदिराचे व्यवस्थापक हे तहसीलदार आहेत, जिल्हाधिकारी हे तिथले अध्यक्ष आहेत, म्हणून हे सगळं या ठिकाणी झाकण्याचा प्रयत्न होतोय का? त्यामुळे त्रयस्थ प्रकारची चौकशी होणं आवश्यक आहे। महाराष्ट्राचा गृह विभाग असेल किंवा माननीय मुख्यमंत्र्यांकडे आमची विनंती आहे, माननीय पालकमंत्र्यांकडे आमची विनंती आहे की या संदर्भात आपण जातीने लक्ष घालावं आणि भाविक भक्तांच्या, देवी भक्तांच्या भावनांची जी हेळसांड होतीये, श्रद्धा दुखावल्या गेलेल्या आहेत, भावना दुखावल्या गेलेल्या आहेत, या संदर्भात लक्ष घालून कारवाई करणं अपेक्षित आहे। गेल्या असेल मंदिर महासंघाने किंवा ह्याच्यात नेमकं दोषी कोण आहे? तुम्हाला नेमकं कुणावर दोषी कोण? पुरातत्व विभाग आहे का, मंदिर संस्थान आहे का, गुत्तेदार आहे, ठेकेदार काम करणार? या संदर्भात वास्तविक पाहता ह्या मूर्ती हलवण्यासाठी का हलवण्यात आल्या हाच प्रश्न आहे। ज्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या होत्या त्याही ठिकाणी व्यवस्थित ठेवलेल्या नव्हत्या। समस्त हिंदुत्ववादी संघटनांनी जसा आक्षेप घेतला त्यावेळेस ते आणून व्यवस्थित ठेवले। त्याच्यामध्ये यामध्ये ब्रह्मदेवाची मूर्ती त्या ठिकाणी दुभांगलेली, हे सगळं काढण्यासाठीचं कॉन्ट्रॅक्ट मंदिर व्यवस्थापकांनीच दिलेलं असणार, अध्यक्षांनीच दिलेलं असणार, ते कोणाला दिलेलं आहे? म्हणजे काढताना जर पुरातत्व खात्याकडनंही चूक झालेली गंभीरपणे, तर पुरातत्व खाती दोषी असेल त्याच्यावर गुन्हे दाखल करावेत। समजा मंदिर व्यवस्थापकांकडून काही चूक झालेली, कदाचित अशाही गोष्टी कानावरती येत आहेत, पुरातत्व खात्याने आम्ही व्यवस्थित मूर्ती काढून व्यवस्थापकांकडे दिलेत असं म्हणतात, मग व्यवस्थापकांकडनं त्या मूर्ती हलवून गावाच्या वेशीच्या बाहेर एका ठिकाणी ठेवताना काय हेळसांड झाली का, दुभांगली का, मूर्ती दुखावली का, मग ते व्यवस्थापक जबाबदार आहेत। या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन व्यवस्थापक असो, पुरातत्व खात्याचा अधिकारी असो, नाही तर अन्य कोणीही असो, आमच्या भावना दुखावल्या त्या ठिकाणी तत्काळ गुन्हे दाखल होणं आवश्यक आहे, ही आमची मागणी। आपल्या माध्यमातून या ठिकाणी आवाहन करतोय, विनंती करतोय, पालकमंत्री असतील, स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, जिल्हाधिकारी ज्याचे अध्यक्ष आहेत ते, यांनी या संदर्भात तत्काळ बैठक बोलवावी
सर्व नागरिकांच्या मनात जे संभ्रम आहेत विकास आराखड्यासंदर्भातले, ते संभ्रम सुस्पष्ट नुसते तोंडी करू नये, लिखित स्वरूपात आणि त्या आराखड्यावरती जो काही आहे तो आजपर्यंत सगळ्यांसमोर आलेलाच नाहीये, तो यावा, त्याच्यावरती ते स्पष्टपणे व्हावं, लिखित स्वरूपात व्हावं, ही आमची मागणी आहे. दिलेली जिल्हाधिकाऱ्यांना की अयोध्यातलं राम मंदिर जसं आहे तसं तिथं मंदिर बांधकाम करावं, ती काय विषय होता? या ठिकाणी अयोध्येतलं मंदिर किंवा कुठलंही मंदिर, आमचं म्हणणं या ठिकाणी असं आहे की ज्याप्रमाणे ऐतिहासिक पौराणिक मंदिर असतं, जसं एखादं आपलं तीर्थक्षेत्र असेल, आपलं अष्टविनायकाचं मंदिर असेल किंवा आपली जी ज्योतिर्लिंग आहेत ह्याची जी मंदिरं आहेत त्याचं पौराणिक ऐतिहासिक महत्व असतं, तशा आधारावरती हे सगळं व्हावं. महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.